देवपूर गावाच्या मध्यभागी प्राचीन पर्वतांमध्ये वसलेले एक शांत ओएसिस, रहिवाशांवर अस्वस्थतेची भावना पसरली. ज्वालामुखीच्या खोलीतून एक विशाल आकृती बाहेर आली, ज्वाला आणि वितळलेला लावा उधळत होती. अग्नी आणि विनाशाचा राक्षस, लव-असुर, आला होता. मंदिराच्या आत दिव्य लाल कमळ एका वेगळ्याच ऊर्जेने चमकत होते, जे लव-असुरला पतंगाप्रमाणे ज्वालाकडे आकर्षित करत होते. श्रेया, एक तेजस्वी लाल साडी परिधान केलेली, रक्षण करण्यासाठी सज्ज होती. तीव्र दृढनिश्चयाने तिने तिची विश्वासू मशीनगन धरली आणि युद्धात उतरली. लव-असुरने ज्वाला आणि वितळलेल्या खडकाच्या लाटा सोडल्या, तेव्हा श्रेया चुकली आणि विणली, तिची मशीनगन अथकपणे गोळीबार करत होती. राक्षसाच्या ज्वालांनी तिला वेढले, पण तिने हार मानण्यास नकार दिला. तिच्या शौर्याची जाणीव करून दैवी लाल कमळाने तिच्या मशीनगनमध्ये पवित्र ऊर्जा भरली. श्रेयाच्या गोळ्या कमळाच्या शक्तीने भरलेल्या दैवी प्रक्षेपणात रूपांतरित झाल्या. नव्या ताकदीने श्रेयाने दैवी गोळ्यांचा एक मोठा वर्षाव केला, लव-असुरवर अचूक आणि ताकदीने प्रहार केला. राक्षस अडखळला. राक्षस शून्यात विरघळत असताना श्रेया विजयी झाली, तिची मशीनगन अजूनही धूर करत होती. तिने ज्वालामुखीकडे पाहिले, तिच्या ओठांवर हास्य होते. दैवी लाल कमळाची ऊर्जा अजूनही तिच्यातून जात होती. तिला माहीत होते की तिने केवळ तिच्या गावाचेच नव्हे तर जगाच्या पवित्र संतुलनाचे रक्षण केले आहे.